पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता सुख झाले हो साधने तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठला बरवा सर्व सुखाचे आदर बापरमध्ये सर्व सुखाचे आदर बापरमध्ये सर्व सुखाचे आदर बापरमध्ये विठ्ठला बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरिणी माझे हरिले चित्त भारवीत विसरले भारवीत विसरले भारवीत विसरले हरिणी माझे हरिले चित्त भारवीत विसरले हरिणे माझे हरिले चित्त भारवीत विसरले भारवीत विसरले भारवीत विसरले हरिणे माझे हरिले चित्त भारवीत कैसे जाओ घरामुळे परायो पिक नोहे परायो पिक नोहे परायो पिक आता कैसे जाओ घरामुळे परायो बार के आशी संता होते घर के पुण्य खातिर घर के
आता कैसे जाऊ घरानो हे भरालो तिथ नोहे भरालो तिथ नोहे भरालो तिथ आता कैसे जाऊ घरानो हे भरालो तिथ नोहे भरालो तिथ आमने निवांत राहे पाहि पाहि परतोनी पाहि पाहि परतोनी महे पाहि परतोनी आमने निवांत राहे पाहि पाहि परतोनी पाहि पाहि परतोनी पाहि पाहि परतोनी आता कैसे जाऊ घरानो हे भरालो तिथ नोहे भरालो तिथ नोहे भरालो तिथ आता कैसे जाऊ घरानो हे भरालो तिथ नोहे भरालो तिथ नोहे भरालो तिथ
टाळी वाजवा, टाळी वाजवा. झाला हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, भारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लोकिक. पारकी आसी सांगता गोष्टी, पारकी आसी सांगता गोष्टी, घरची कुठे खातील आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लोकिक. तुका म्हणे निवांत राहे,
तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतोनी, आता कशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपा झाले कसे तारिसारो, त्यांच्या कृपा झाले कसे तारिसारो, बाबाजी सद्गुरु दास तुला, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, दयाची केली स्मरण, सकळ विद्येचे वयाधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार वणी आता. कार्याच्या आरंभे त्या भगवंताचं स्मरण करणं आपलं जीवाचं कर्तव्य आहे बरं का. ज्याने हे विश्व निर्मिलेलं आहे, या विश्वावरती ज्याची सत्ता आहे, असा जो भगवंत आहे, आणि त्याने आपल्याला असा नरदेह दिलेला आहे, आणि मग या नरदेहाला येऊन आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून नरदेह दिला कशा करता, तर त्यांचं चिंतन करण्याकरता. देवी दिला देह भजना गोमटा, पुढे झाला पाटा अधिकेचा, मग पुढे अशा प्रकारे आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे बरं का. म्हणून असा सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे. गणेशनाथ महाराज सुद्धा म्हणतात, मोलाचे आयुष्य प्राप्तीचा नरदेह व्यर्थ जातो भजनाविन. या ठिकाणी असं व्यर्थ घालवू नका, आणि म्हणून भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे, आणि म्हणून त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. दुसरा नमस्कार संत महात्म्यांना केला पाहिजे, कारण संताशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. हरिप्राप्तीशी उपाय दरा संताचे ते पाय. त्यांची प्राप्ती करण्याकरता अगोदर संताकर गेलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे न पाचेरिता जवळी जावे, संत चरणी भावे रिगावया. म्हणून न बोलावता संताकडे जा, आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा, आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर ते आपल्याला भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवतात बरं का. आणि म्हणून त्यांनी जे मार्गाने गेले, आणि म्हणून आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी अनुभव घेऊन सांगतात, अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. त्यांनी ज्या मार्गाने गेला तो मार्ग आपल्याला सांगितला. येणेच पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. या मार्गाने गेल्याबरोबर कसल्या प्रकारची अडचण पडणार नाही, असा मार्ग त्या ठिकाणी सांगितला बरं का. केला राज्यभार चाले ऐसा, मोडून यावा वाटा सूक्ष्म दुस्तार केला राज्यभार चाले ऐसा. या राजमार्गाने जाण्याकरता सांगितलेला आहे संत महात्म्याने. म्हणून संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, संत चरणी भावधरा, क्षणोक्षणी नाम स्मरा, मुक्ती सायुजतावरा हेची करा बाप्पानो. आणि म्हणून त्यांच्या चरणावरती आपण विश्वास ठेवा. संत हे भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवतात. म्हणून संताला दुसरा नमस्कार, पहिला भगवंताला. पण आज या ठिकाणी आपल्याला द्वादशीचं कीर्तन आहे बरं का. आपला हा पालखी सोहळा श्री क्षेत्र उजनी ओट या ठिकाणी पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी होऊन पोचलेला आहे. आपल्या पालखीचा अमृत महोत्सव आहे. या अमृत महोत्सवामध्ये त्या ठिकाणी उजनीपासून पंढरीपर्यंत जे भक्त आले त्यांना त्या ठिकाणी समाधान प्राप्त झालेलं आहे बरं का.
आणि म्हणून सगळ्यांचं दुःख निवारण करीत करीत गणेशनाथ महाराज या ठिकाणी पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत। आणि म्हणून हा अमृत महोत्सवाच्या ठिकाणी हा कार्यक्रम आपला आहे बरं का। कारण आजचं कीर्तन माझं नव्हतं बरं का, कारण गुरुवर्य कान्होबा महाराज यांचं कीर्तन होतं। मज पामर आहे काय थोरपण पायची वाहन पाये बरी। मला काय याच्यातलं नाही बरं का, मी पामर आहे पण गुरुची आज्ञा आहे, गुरुची आज्ञा पाळली पाहिजे आणि त्यांच्याच कृपेनं या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे। म्हणून गुरु कृपा झाली पाहिजे आणि त्याच्याशिवाय संतही कृपा झाली पाहिजे। संत कृपा झाली इमारत पळाली। हा अमृत महोत्सवामध्ये आज हे काल्याचं कीर्तन आहे आणि म्हणून थोडक्यात या ठिकाणी आपल्याला हा कीर्तन या ठिकाणी करायचा आहे आणि काला प्रसाद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे बरं का। हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक। अशा प्रकारचा हा गवळणी प्रकरणातला अभंग आहे बरं का। ज्यावेळेस भगवंत वृंदावनाच्या ठिकाणी गेल्यानंतर गोपाळासह त्या ठिकाणी गेले बरं का। त्यांच्यासोबत गोपाळ आहेत आणि गोपाळानं घेऊन त्या वृंदावनाच्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी बासरी वाजवली बरं का, बासरी। आणि ज्या वृंदावनाच्या ठिकाणी गवळणी होत्या आणि त्या गवळणीच्या कानावरती आवाज पडला बरोबर त्या ठिकाणी गवळणी त्या ठिकाणी सावध झाल्या बरं का। त्या ठिकाणी ध्वनी मुरळीचे पडल्याबरोबर विहळ झाले अंतकरणी, त्या ठिकाणी विहळ झाल्या बरं का। तो आवाज कानावरती पडल्याबरोबर गवळणी त्या ठिकाणी विहळ झाल्या आणि मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवंत होते, कृष्ण परमात्मा होते आणि ते सौंगडी होते त्या ठिकाणी आलेले आहेत। आता गवळणीमध्ये काही साध्या नाहीत बरं का। गवळणी कोण आहेत तर वेदातल्या श्रुती आहेत, श्रुती। आणि त्या गवळणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप त्यांनी पाहिलं, न्याहाळलं आणि मग न्याहाळल्यानंतर सर्वजण त्या भगवंताचं दर्शन घेतलं आणि त्या गेल्या जिकडं तिकडं आपापल्या घरी। पण एक गवळण तिथं उभा टाकली बरं का। आणि उभा टाकल्यानंतर म्हणतात भगवंत जा आता इथं का उभे आहेस, जा म्हणल्यानंतर ती जाऊ शकत नाही, कारण तिनं ज्या भगवंताला पाहिलं होतं, भगवंताचे एकरूप झाली होती म्हणून ते भगवंताचं स्वरूप अंतकरणाच्या ठिकाणी साठवलं होतं आणि मग त्या ठिकाणी तिला देहभाव नाही बरं का, देहावर नव्हती। जा म्हणल्यानंतर ती जात नाही, का जात नाही ती सांगते त्या अभंगाच्या दृपदामध्ये। हा आता कशी
आता कैसी जाऊ गरा नोहे बरा लौकिक. त्या ठिकाणी ती गवळण म्हणते आता मी कशी जाऊ शकते, जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही तर मला त्या ठिकाणी भगवंताचं त्या ठिकाणी वेळ लागलेला आहे, त्याचं स्वरूप मी आठवलेलं आहे आणि म्हणून तो माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी बसलेला आहे, म्हणून मी या ठिकाणाहून जाऊ शकत नाही. ते अभंगाच्या सुरुवातीला म्हणतात हरिणी माझे हरिणीचे. चित्त बारवीत विसरले. त्याने माझ्या चित्ताचं हरण केलेलं आहे बरं का. कारण मी सतत त्या भगवंताचं चिंतन करते, म्हणून त्या ठिकाणी माझ्या चित्तामध्ये तो बसलेला. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखामध्ये सतत त्या भगवंताचं नामस्मरण आहे, म्हणून त्या ठिकाणी माझ्या चित्तामध्ये तो भगवंत बसलेला आहे, म्हणून मी या ठिकाणाहून जाऊ शकत नाही. आता जाऊ शकत नाही म्हणल्यानंतर त्या ठिकाणी घरची माणसं असणारी काहीतरी म्हणतील ना, त्यांच्याशी आपण संवाद करू लागल्यानंतर आपण इथून नाही गेलो तर घरची काहीतरी म्हणतील ना. पारकी अशी सांगता गोष्टी घरचे कुठे खातील. दुसऱ्याला जर काय बोलायला तर घरचे घरी सासू सासरे नंदा सर्व काय आहे ते मला त्या ठिकाणी रागावतील ना, म्हणून मी या ठिकाणाहून जाऊ शकत नाही. कारण जा म्हणतात तिथून भगवान, पण तो जात नाही. आणि अखेर त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतो. तो निवांत त्या ठिकाणी उभा टाकलेल्या जात नाही का. तिच्या अंतःकरणातला अजून त्या ठिकाणी
संसार गेलेला नाही, म्हणून अजून तिला त्या ठिकाणी समज नाही, म्हणून आता कैसे जाऊ गरा नोहे बरा लोकी, अशा प्रकारे अभंगाचा थोडक्यात या ठिकाणी भावार्थ झालेला आहे. आता आपल्याला काल्याचा प्रसंग थोडा 4 या ठिकाणी 1-2 दृष्टांत देऊन आपल्याला या ठिकाणी काला करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, भगवंताने जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचा उच्चार करावा बरं का, आचार करू नका. तुम्ही म्हणाला आचार करावा, नाही करू नका आचार. भगवंताला 16,108 बायका होत्या. पण एखादा म्हणीला त्यांना 108 आपण 1-2 केल्या तर हरकत नाही का? तसं जमणार नाही, कारण तो भगवंत आहे. कारण या ठिकाणी एकीचा सण दोघीचा येडा पिसा होतो, तसं तो भगवंत आहे, म्हणून त्यानं त्या ठिकाणी 108 बायका केलेल्या आहेत बरं का. चरित्र उच्चार करा आणि आचरण प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं करा. प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करावं लागतं आणि उच्चार मात्र कृष्णाच्या चरित्राचा करा. म्हणून त्यांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी उच्चार करायचा आहे. आता भगवंत ज्यावेळेस त्या ठिकाणी मोठे झाले बरं का, आता थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ज्यावेळेस कारागृहामध्ये जन्म झाला, परत आले, गोकुळामध्ये आले, लहान दशेमध्ये त्या ठिकाणी काय खोड्या करायला सुरुवात केलेल्या आहेत. आणि मग लहान दशेमध्ये रांगत रंगणी त्या ठिकाणी रांगता त्या ठिकाणी चोऱ्या केल्या बरं का. आणि मग असा भगवंत असणारा लहानाचा मोठा झाला, त्यांनी सौंगडी गोळा केले आणि मग त्या ठिकाणी सौंगडी गोळा केल्यानंतर त्यांना म्हणले, अरे तुम्ही असं का एवढे रोड का झालात? काय करावं म्हणले, मोप आमच्या घरी इतकं दूध दही तूप आहे पण आम्हाला खायला मिळत नाही. म्हणले का? तर आमचे आई वडील असणारे हे दूध दही असणाऱ्या त्या ठिकाणी मथुरेला नेऊन विकतात म्हणले, आणि मग आम्हाला खायला मिळत नाही म्हणले. मग असं करा म्हणले, उद्यापासून मथुरेला दही दूध लोणी जाऊच द्यायचं नाही म्हणले. मग आपण काय केलं पाहिजे, ते चोरून खाल्लं पाहिजे म्हणले. मग भगवंतानी सर्व त्या ठिकाणी गडी गोळा केलेले आहेत. भगवंत जन्मले हे गोकुळाची बातमी कळाली कंसाला कळाल्याबरोबर त्या ठिकाणी कंसाला थरकाप सुटलेला आहे. आणि मग आता याचा निपांत कसा करावा आपल्या वैऱ्याचा. आकाशवाणीने सांगितलं होतं की हा तुझा वैरी आहे, 8वा जो देवकीच्या पोटी होईल तो तुला मारणार आहे, असं सांगितलं होतं. आणि मग त्यावेळेस कृष्णानं त्याचा नायनाट करण्याकरता विलास केला, काहीतरी उपाय करावा म्हणून. उपाय करण्याकरता काय करावं, परंतु प्रथम असणारी जे पुतना तिनं त्या ठिकाणी पैजेचा विडा उचलला बरं का. मी कंसा घाबरू नको म्हणले, मी त्या कृष्णाचा लगेच काटा काढते म्हणले, तुला काय भिण्याचं कारण नाही. मग ती राक्षसीच होती पुतना. त्या ठिकाणी तिनं वेश बदलला, मायावी आहेत, सुंदर असं स्त्रीचं रूप धरलं आणि गोकुळामध्ये प्रवेश केला आणि फिरू लागली इकडं तिकडे, नंदाच्या वाड्याकडे येऊ लागली. येत असताना आता कोणता कृष्ण आहे तिला काय भानगड कळाले. गावामध्ये प्रवेश केला, प्रत्येकाच्या घरोघरी जायचं आणि ती लेकरं घ्यायची, आपल्याला त्या ठिकाणी बघायचे, स्तनपान करायचं. असं करता करता नंदाच्या घरामध्ये गेले आणि गेल्यानंतर यशोदेला म्हणते, यशोदे तुला मुलगा झाला, मला कसं काय सांगितलं नाहीस? आता म्हणले, हे कोण आले म्हणले, तू कोण? आज तुझी मावस बहीण आहे म्हणले. आता तिनं पाहिलीच नव्हती कधी. नाही म्हणजे 72च्या दुष्काळात मी तिकडे कमवायला गेलते, आता आले म्हणले, आता मला कळालंय की तुला मुलगा झाला, कुठं आहे दाखव. त्यावेळेस तिनं म्हणले, आत्ताच मी त्यांना नाहू धुवू घालून झोपला म्हणले कृष्ण पाळण्यामध्ये. मग दाखव. नाही म्हणले, आता झोपला नाही मी बघते म्हणले. म्हणले झोपलाय म्हणल्यानंतर
भगवंत विचार करतात, कृष्ण मी काय झोपायला आलो काय म्हणले. आता हे पहिलं गिराईक भवानीचं आलेलं आहे. आमची आई म्हणते झोपलाय. मी झोपलो ना, लगेच टाहो फोडला, रडायला सुरुवात केली. काय यशोदे लबाड बोलतेस ना, आता उठला तो जागा झाला, घेतला आणि आपल्या मांडीवर घेतलं, पदराच्या आड पदर टाकला आणि त्या ठिकाणी त्याला पाजण्याकरता जवळ घेतले बरं का. आणि तिनं स्तनामध्ये विष गाठलेलं, विष भरलेलं होतं आणि ते विष भगवान पिऊ लागले, मोठ्या मोठ्याने ओढू लागले. आणि त्यावेळेस कृष्ण सगळं दूध संपलं. रक्त ज्यावेळेस ओढायला गेलं त्यावेळेस तिच्या अंगाला तिडका येऊ लागल्या, ओढ बसू लागली. सोड कृष्णा, सोड कृष्णा. त्यावेळेस भगवंत म्हणतात, मी कुणाला आधी धरीतच नाही आणि धरलं की एकदा सोडित नाही म्हणले. मग प्राण व्याकुळ झाले, काय करावं म्हणले. आणि मग त्या तिचे प्राण व्याकुळ झाल्यानंतर ती अवाढव्य प्रेत त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि कृष्ण त्या ठिकाणी तिच्या स्तनपान करतो आहे. ते पाहिलं, मोठं लट अवाढव्य शरीर पडलेलं आहे. मग ते यशोदेनं उचलून घेतलं आणि घरामध्ये आणलं. आणि अशा प्रकारे त्या पुतनेचा त्या ठिकाणी नायनाट केलेला आहे बरं का. आणखीन मग ही पुतना निमाली म्हणून कळाल्याबरोबर त्या कंसानं काय करावं म्हणले, कोण जाणार आहे तर त्या कृष्णाचा निपान करण्याकरता. आणि त्या ठिकाणी बाबळ भट्ट नावाचा ब्राह्मण मी जातो म्हणले. पंचांगण घेतलं, धोतर नेसलं, जानवं गळ्यामध्ये घातलं आणि त्या ठिकाणी आल्या. महिला मंडळाला जास्त असतं भविष्य पाहण्याचा नाद असतो बरं का. आणि मग तो गावात फिरल्यानंतर पाहायला सुरुवात केली. यशोदेच्या घरी आलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी यशोदेनं बोलवून घेतलं आणि याचं जातक कसा मुलगा काय नाही, जातक कर्म पाहायचं म्हणले. पण जातक कर्म गर्गमुनीनं पाहिलेलं होतं. मग त्या ठिकाणी पाहिल्यावर ती म्हणू लागला, पहा म्हणले मुलाचं काय सगळं भविष्य. त्यावेळेस मुलाचं भविष्य तर गर्गमुनीनं चांगलं सांगितलं. पण हा ब्राह्मण असणारा बाबळभट आट्यापिट्या डोक्याला घातल्या, पंचांगण उलताला सुरुवात केलं आणि पाहिलं तर असा चेहऱ्यावरला हावभाव पाहिल्यानंतर विचारतं माणूस, काय याच्यात काय आहे का. हो बरोबर आहे म्हणले, हा मुळावर आहे म्हणले मुलगा, तर हे काय भविष्य बरोबर नाही. मग याला काय करावं लागेल, सर्व उपाय सांगितला, याला बाहेर नेऊन सोडा गावाच्या. मग असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी ज्या पाठावरती तो बसला होता आणि मग तो भविष्य सांगत होता आणि तो पाठ कसा केला, हळूच उचलायला गेला, उचलला आणि मग तो एक पाठीला लागू लागला, मागं मोहरी असं त्या ठिकाणी लागू लागला. त्याची अवस्था त्या ठिकाणी बेकार झाली बरं का. घाबरला, तो पळू लागलेला आहे. आणि मग ज्यावेळेस पळू लागला, मार लागू लागला, बाहेर जाऊ लागला, घरातल्या अचेतन वस्तू होत्या त्याला सुद्धा आज्ञा भगवंताने दिली. जाता जाताच्या वस्तू त्याला मारा करू लागल्या आणि मग तो व्याकुळ झाला बरं का. त्याचं काय झालं, इकडं द्या, मोबाईलमध्ये बघू नका. इकडं त्याचं जानवं तुटलं, सर्व काय ती पंचांगण असणार ते फाटलं, सर्व काय झालं, त्याचा व्याकुळ झाला, अवस्था बेकार झाली, जानवे तुटले. प्रकारे त्याची अवस्था केली बरं का. बऱ्याच खोड्या त्या ठिकाणी गोकुळामध्ये केल्या. यशोदा म्हणते, कृष्णा का करतोशी खोडे, म्हणजे काय कमी आहे का आपल्या घरी, दही दूध भरपूर आहे,
आणि अशा खोड्या काय करू नको बाबा. आणि त्या खोड्याला सर्व गोकुळातले लोक घराणे सांगू लागले. ते घराणे ऐकल्यानंतर यशोदा म्हणते आता तुला शाळेत पाठवावं लागतंय म्हणले. शाळा त्यांची गवळ्याची कोणती होती? गायी राखण्याची. आणि मग त्यावेळेस त्याला गायी राखण्याकरता वनामध्ये पाठवलं. दररोज गायी राखण्याकरता जायचं आणि गेल्यानंतर खेळ खेळायचा आणि यायचे घरी. एके दिवशी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या ठिकाणी खेळ खेळला आणि खेळल्यानंतर संगोडे असणारे म्हणतात बाबा पुऱ्या आता खेळ म्हणले. पोटी भार खांदी भार पोटी भोग. काय खेळायचे सुख, काय सुख नाही म्हणले. पोटात काय असलं तर खेळ आहे, खेळ नंतर का उपयोगाचा नाही. म्हणून आता एकदा आपण सिदुऱ्या या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या एकत्र करू आणि त्या ठिकाणी आपण जेवण करू बरं का. त्या सिदुरी आणल्या आणि त्या ठिकाणी भगवंतानी त्या ठिकाणी सर्वांना त्या यमुनेच्या काठावरती बसवलं आणि गोलाकार बसले आणि त्याच्यामध्ये त्या सिदुऱ्या एकत्र केल्या सगळ्याच्या आणि त्या ठिकाणी तो वाटला प्रसाद बरं का. पण त्या काल्याचा प्रसाद असणारा वास असणारा त्या स्वर्गापर्यंत गेला बरं का. देवलोकाला त्या ठिकाणी वाटू लागलं की आपल्याला हा प्रसाद मिळावा. पण त्या ठिकाणी देणारा कोण आहे? देत नाही. देवाला सुद्धा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा इथं जावं आणि मग तो काला खावा. काल्याचे असे देव जळी झाले मासे. पण त्यांचा का उपयोग झाला नाही. काला वाटप झाला दिला आणि मग त्या ठिकाणी काला खाल्ल्यानंतर हात कुठं धुवायला कुठं जायचं? यमुनेच्या पाण्यात जाऊ नका म्हणले. का? त्या यमुनेच्या पाण्यात आज विवशी आहे. विवशी म्हणजे त्या ठिकाणी आणि याच्याकरता तिथं हात धुवायचा नाही. ते हात आपापल्या टेरीला पुसा म्हणले. आणि मग त्या ठिकाणी माशाच्या रूपानं त्या ठिकाणी सर्व देवलोक आले होते आणि मग ते मासे त्या पाण्यामध्ये पोहत होते. कसं? वर तोंड करून पोहत होते. पण मासे होता आले त्यांना, पण वारकरी होता आलं नाही. वारकरी होऊन जर या ठिकाणी आले असते तर त्यांना काला मिळाला असता. पण तिथं सुद्धा भगवंतानी त्यांना काला दिला नाही. असं त्या ठिकाणी हा थोडक्यात काल्याचा प्रसंग आहे. एक वेळेस आपण भगवंताचं चिंतन करू. विठोबा रघुमा हरिणे माझे हरणे चित्त. हरिणे माझे हरिणे चित्त.
आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी या ठिकाणी आपल्याला काल्याचा प्रसाद मिळणार आहे बरं का. म्हणून हा काल्याचा प्रसाद भगवंताने आपल्याला दिलेला या ठिकाणी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि प्रसाद या ठिकाणी भगवंत देणार आहेत बरं. आणि याच्या अगोदर जो प्रसाद दिला वारकऱ्यांना तो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, ज्ञानराज माझा गोपाळाशी लाया वाटे. मग या ठिकाणी सर्व गोपाळांना त्या ठिकाणी प्रसाद दिलेला आहे. तसंच आज आपल्याला या ठिकाणी सुद्धा प्रसाद मिळणार आहे. तर एक वेळस त्या संत महात्म्याचं आपल्याला या ठिकाणी चिंतन करा. ज्ञानेश्वर गणेशनाथ बोला बोला. गणेशनाथ 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 गणेशनाथ
देवी मामा तुकामने दिवांतरायते तुकामने दिवांतरायते तुकामने दिवांतरायते
सेवा झालेली आहे बरं. झालेली सेवा गणेशनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम द्या. विठ्ठल जय जय आता